दरम्यान इकडे गोरेगाव मधल्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचं काम तब्बल 7 वर्षांनंतर सुद्धा पूर्ण झालेलं आहे। मात्र उद्घाटनानंतर हा पूल वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। पुलावरती ओबडधोबड पृष्ठभाग आणि पॅचवर्क लावल्यासारख्या दिसणाऱ्या सांध्यावरून टीका होतीये। आता मुंबईकरांनी सोशल मीडियावरून पुलाच्या कामाच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि या पॅचवर्कवरून आता मुंबई महापालिकेनेही स्पष्टीकरण दिलंय। पुलावरील दिसणारे सांधे हा निकृष्ट कामाचा नाही तर तांत्रिक प्रक्रियेचाच एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। पुलासाठी 40 मिलीमीटर जाडीचा मॅस्टिक ॲस्फॉल्ट वापरण्यात आलेला आहे आणि वाहतूक जसजशी वाढेल तसा रस्ता सपाट होईल असं महापालिकेने सांगितलंय। याचाही आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। पाहूया। सध्या मी उभी आहे मृणालताई गोरे या उड्डाणपुलावर। हा तोच उड्डाणपूल आहे जो 2 दिवस आधी सुरू झाला होता। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं होतं। मात्र अगदी दुसऱ्याच दिवशी आपण या पुलाची अवस्था पाहतोय। इथे पॅचवर्क केलेले आहे, त्यासोबतच इथे काही प्रमाणामध्ये आपण पाहतोय की खड्डे देखील पडले आहेत। म्हणजे ज्या गाड्या यावरून गेल्या आहेत डांबरीकरणाच्या वेळेला त्याचे देखील इथे डाग पडलेले आहेत। हा एक 2 पदरी रस्ता आहे आणि याला तब्बल 2.5 कोटी रुपये खर्च केले होते आणि 2.5 कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला आहे। खरं तर या पुलाला देखील बांधण्यासाठी विलंब केला होता। 2018 साली हा पूल बंद करण्यात आला होता याच्या कामासाठी, म्हणजे हे जे रुंदीकरण आहे, एक्सटेन्शन आहे त्यासाठी। परंतु 2026 मध्ये हा पूल सुरू करण्यात आला आणि त्यानंतर इतक्या वर्षांनी हा पूल जेव्हा सुरू झाला त्यानंतर याची अवस्था आपण पाहतोय की कशा पद्धतीचं बांधकाम इथे झालेलं आहे। हा जो पूल आहे तो बांधण्यात आला आहे मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत। हा जर आपण रस्ता पाहिला तर मग हा 2 पदरी रस्ता आहे आणि 2 लेन्स आहेत, म्हणजे इथे 2 पदरी आणि इथे 2 पदरी। त्यामुळे 2.5 कोटी रुपये खर्च करून हा जो रस्ता इथे तयार करण्यात आला आहे तो ओबडधोबड तर आहेच, मात्र जर आपण पाहिलं तर मग एक नवीन रस्ता कसा असतो तर एकदम सरळ असतो, सपाट असतो। परंतु हा जो रस्ता आहे तो ओबडधोबड आहे। आपण पुढे देखील चालून पाहूया की हा रस्ता नेमका कसा आहे। ह्या रस्त्याचं अजून एक आपण जर पाहिलं तर मग सध्या पावसाळा तोंडावर आहे, मान्सून दाखल झाला आहे। परंतु हा जर आपण रस्ता व्यवस्थित पाहिला तर मग एका टोकाने एक स्लोप इथे उतरत आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील एक स्लोप इथे उतरत आहे आणि याच्या मध्यभागी एक खोलगट भाग तयार झाला आहे ज्यामुळे इथे पाणी देखील साचू शकतं आणि त्यामुळे इतके कोटी रुपये खर्च करून हा जो इथे उड्डाण पूल तयार करण्यात आला आहे इतक्या वर्षांनंतर त्याची ही अवस्था आपण पाहतोय की कशी झालेली आहे। जरी मुंबई महानगरपालिकेने या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं गेलं असलं तरी सर्वसामान्य माणूस हाच प्रश्न उपस्थित करतोय की इतके कोटी रुपये खर्च करून नेमकं या दर्जाचा हा जो पूल बांधण्यात आला आहे त्यामागचं उत्तर आता सर्वसामान्य जनता ही मुंबई महानगरपालिकेकडून मागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।